आता पाहूयात महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, रुग्णालयातील जबाबदार अधिकाऱ्यांवर ही कारवाई करावी अशी मागणी केली आहे आमदार सुरेश धस यांनी। जे कोणी असेल ते माझं म्हणणं आहे की कोण खासदार असतील, त्यांचे कोण पीए असतील, प्रेशर टाकणारे, दबाव टाकणारे हे तपासामध्ये आता पुढे येतील। आणि जर त्यांनी तसा काही उद्योग केला असेल तर ते कोणी खासदार असो, कोणी पीए असो, ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी 100% झाले पाहिजेत। कारण त्यांचाही तेवढाच रोल, कारण त्या लेकरावरती अत्याचार होत होता आणि अत्याचार होत असताना तिने वारंवार तक्रारी केलेल्या। एक वेळा तक्रार ठीक आहे, दुर्लक्षित झाली, पण वारंवार तक्रारी जर केल्या असतील तर तिथले संबंधित जे कोणी असतील, ते क्लार्कपासून त्या ह्याच्या CS पर्यंत जे कोणी लोक जबाबदार असतील ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजे। तिच्या आत्महत्येचं म्हणजे सुसाईड नोटमध्ये म्हणजे हातावरती लिहिलेल्या जे कोणी पोलीस उपनिरीक्षक, त्याच्यानंतर तो बनकर, हे तर आरोपी झालेच पाहिजेत। परंतु संपदाच्या तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत। त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे। फलटण ग्रामीण पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाची लेखी तक्रार महिला डॉक्टरना आपल्या वरिष्ठ आणि त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडेही केलेली होती। या तक्रारीची दखल वेळीच घेतली असती तर या महिला डॉक्टरचा जीव वाचला असता। या तक्रारीत काय म्हटलं होतं बघा, महिला डॉक्टरनं पोलिसांविषयी तक्रार केली, पोलिसांच्या दबावाचा तक्रारीत तिने उल्लेख केलाय। महिला डॉक्टरच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही। महिला डॉक्टरनं पोलिसांची देखील तक्रार केलेली होती, पण महिला डॉक्टरच्या तक्रारीवर कारवाई करण्यात आली नाही।